ठाण्यातल्या उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांचा तुफान राडा। ठाकरेंच्या वाहनावरती शेण, नारळ, बांगड्या फेकल्या। ॲक्शनला रिॲक्शन असते। ठाण्यामध्ये मनसैनिकांनी केलेल्या आंदोलनावरती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी गोंधळ घालणाऱ्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांकडून जामीन मंजूर। जामीन मिळताच महिला आंदोलकांनी केला राज ठाकरेंना व्हिडिओ कॉल। ही नाग नव्हे, मोदींसमोर वळवळणारे मांडूळ। ठाण्यामधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती नाव न घेता घणाघात। मंत्रालय मुंबईला हवं की अहमदाबादला, उद्धव ठाकरेंचा टोला। विधानसभेमध्ये मशालीची धग दाखवून देणार, ठाकरेंचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज कागलमध्ये मेळावा। मेळाव्यातून कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विधानसभेचे रणशिंग फुंकणार। मनोज जरांगे यांची आज पुण्यामध्ये जनजागृती शांतता रॅली। तब्येतीमध्ये बिघाड झाल्यानं जरांगेंवरती उपचार। रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचं उघड। 6 परीक्षार्थींना कानामध्ये डिव्हाइस लावून कॉपी केला पेपर, गुन्हा दाखल। आज देशभरामध्ये नीट पीजीची परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका न्यायालयानं फेटाळल्यानंतर देशभरामध्ये 185 शहरांमध्ये 500 केंद्रांवरती परीक्षा होणार। आज मध्य रेल्वेवरती दिवसकालीन ब्लॉक। सीएसएमटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरती लोकल सेवा रद्द असणार। कुस्तीपटू विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही याचा 13 ऑगस्टच्या रात्री 9:30 वाजता फैसला होणार। क्रीडा लवादाच्या निर्णयाकडे कोट्यवधी भारतीयांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।